नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, पुढील 1 तासामध्ये मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये, रत्नागिरी, चिपळूण या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र विदर्भ साईडला पाहिला असता विदर्भ साईडला फक्त नागपूर या साईडला, नागपूर, भंडारा या साईडला पुढील 1 तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, आतापर्यंत जो पाऊस झाला आहे सध्या, तर तो पाऊस हा मागील 24 घंट्यामध्ये 6 घंट्यामध्ये हा पाऊस अं, काही जिल्ह्यामध्ये झाला आहे. आणि पुढील हा पाऊस मागील 24 तास म्हणजे हा पाऊस काल पाहिला असता विदर्भ साईडला जळगाव, अमरावती, अकोला, तसेच नागपूर या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस झाला आहे. तसेच नांदेड या भागामध्ये देखील नांदेडच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस झाला आहे. तसेच शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ मागच्या 24 तासामध्ये पावसाचे प्रमाण फक्त विदर्भ साईडला अमरावती, अकोला, नांदेडच्या काही भाग, वाशिम, तसेच हिंगोली, पुसद, कारंजा, वाशिम, अकोला, अमरावती या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. आणि सध्या हा पाऊस आता पुढील आज 24 तासामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस राहील आणि कोणत्या भागामध्ये, कारण की शेतकरी मित्र, हा उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र आहे. कोणत्या भागामध्ये पावसाचे प्रमाण आज 25 तारखेला होऊ शकते. तर शेतकरी मित्र, आज पुढील 1 तासामध्ये जळगाव साईडला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच नागपूरला देखील पाऊस राहणार आहे. आणि तसे पाहिलं असता परत महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर, बीड, बार्शी, तसेच बारामती, सातारा, पुणे, चिपळूण या भागामध्ये बाष्पयुक्त पावसाचे ढग आहेत. आणि हे पुढील किती वाजेपर्यंत हे ढग राहतील आणि कोणत्या टायमाला पाऊस पडेल हे पुढे आपण अपडेटमध्ये तर पाहणार आहोतच. पण पुढील 1 तासामध्ये हा मुंबई, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, चिपळूण या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जवळपास पाहिला असता मराठवाड्यामध्ये धाराशिव असेल, तुळजापूर, लातूर, परळी, माजलगाव, बीड, परतूर, अंबड, जालना, संभाजीनगर या भागामध्ये एकदम बाष्पयुक्त असे ढग तयार झालेले आहेत. आणि हा पाऊस पुढील काही तासामध्ये नांदेड, परभणी, तसेच लातूर या भागामध्ये पडणार आहे 1च्या टायमाला. तसेच वाशिम, इकडं पाहिला अलिबाग या भागामध्ये पुढे 1 वाजेपर्यंत हा पाऊस पडेल. तर शेतकरी मित्र, हा पाऊस बीडच्या काही भागामध्ये देखील 1च्या टायमाला पाऊस पडणार आहे, की या ठिकाणी देखील हा पाऊस राहील 1च्या टायमाला. तसेच बीड सिटीमध्ये सर्वसाधारण पावसाच्या सरी देखील येऊ शकतात. तसेच 3च्या टायमाला हा पाऊस शेतकरी मित्र धाराशिव, केज, लातूर, परळी, तसेच अहमदपूर, उदगीर, नांदेड, उमरखेडा, हिंगोली, परभणी, तसेच जिंतूर, मेकर, चिखली, अकोला, अमरावती ह्या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहणार आहे 3च्या टायमाला. तसेच 3च्या टायमाला हा पाऊस शेतकरी मित्र मुंबई साईडला, नाशिक, अकोला, तसेच मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच हा पाऊस परत 4 ते 5च्या टायमाला मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 वाजल्यापासून हा पाऊस अहिल्यानगर, बीड, बार्शी, संभाजीनगर, तसेच मालेगाव या भागामध्ये सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहील. तसेच लातूर, उदगीर, परभणी, नांदेड, परभणी, यवतमाळ या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तर शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ रात्री 8 वाजेपर्यंत यवतमाळ, अमरावती, अकोला या भागामध्ये पाऊस राहील. तसेच बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, संभाजीनगर या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तर शेतकरी मित्र, हा आजची सध्याची अपडेट आहे, आज 25 तारखेची. आणि परत 26 तारखेला देखील परत काही जिल्ह्यामध्ये 26 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. हा पाऊस नांदेड म्हणजेच
अकोला अमरावती म्हणजे विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. 26 जूनला तसेच मुंबई नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहील. तसेच इकडं पाहायला असता काही भागामध्ये आणखीन रात्रीचा पाऊस हा राहण्याची शक्यता आहे. रात्री हा पाऊस सोलापूर तसेच नाशिक, नांदेड, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र सध्या तरी ही 2 दिवसाची अपडेट आहे. तरी पुढील अपडेट ही उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू, कोणत्या भागात आणि कुठे पाऊस पडू शकतो. तर 26 तारखेला देखील शेतकरी मित्र बार्शी, धाराशिव, नळदुर्ग, सोलापूर, लातूर या भागामध्ये 26 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. तसेच माजलगाव आणि परळी या भागामध्ये पाऊस राहील. अंबड, जालना या भागामध्ये देखील 26 तारखेला पाऊस राहील. तरी शेतकरी मित्र पुढील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टाकू. तरी आपल्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.